सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा। बाबाजी दास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग ज्ञानियांचा राजा साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती श्री संत सम्राट ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असे ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 3 चरणाचा नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे। अल्पसा परिहार द्यायचा। आपल्या देवगाव या गावामध्ये पंचमुखी महादेवाच्या कृपा आशीर्वादाने श्री संत भगवान बाबा श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी आपल्या सप्ताहाचा रौप्य महोत्सव आहे। कारण सप्त्याचे 25 वर्ष झालं म्हणजे रौप्य महोत्सव असतो, 50 वर्ष झालं की सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झालं की अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झालं की शताब्दी। आता सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दीपर्यंत आपण जगू की नाही याची गॅरंटी नाही। सध्या तर कोरोना आला, पण कोरोनातून आपण वाचलो आणि तुम्ही भव्य दिव्य देवगावकरांना मी मनापासून धन्यवाद देईल। अशा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या गावामध्ये एकही पेशंट सापडलं नाही, कारण तो आपल्यावर पंचमुखी महादेवाची आणि भगवान बाबाची कृपा होती म्हणून इथं काही कोणाला झालेलं नाही। आणि विशेष म्हणजे या वर्षी तुम्ही भव्य दिव्य प्रमाणामध्ये रौप्य महोत्सव केलाय म्हणून मी प्रथम गावकऱ्याचं मनापासून स्वागत करील। एकदा जोरात टाळ्या वाजवा। या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्त परायण बोधे बाबा दरवर्षीच बोधे महाराज आपल्याकडे कार्यक्रमाला असतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो। त्यांचे पूर्ण आयुष्य तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध याच अध्यात्मामध्ये गेलेलं आहे। स्वतः जातीने ते 8 दिवस हजर राहतात, नियोजन करू लागतात, त्यांनाही धन्यवाद। तसेच हरिभक्त परायण
हा रामेश्वर महाराज हे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच श्री हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज हे पण गायक आहेत. तसेच हरिभक्त परायण संतोष महाराज संतोष महाराज, तसेच हरिभक्त परायण सांगळे महाराज, तुषार महाराज, उत्कृष्ट असे गाणे सगळेच. तसे गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या संस्थेतली सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. PT मास्तर आहेत. तसे दोन्ही हे मृदंग वादक चांगले तयारीचे आहेत. आणि आज आपल्या या सप्ताहाचं प्रक्षेपण करण्यासाठी सध्या विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या देवगावचा हा सप्ताह देशभर नाही जगभर दिसेल असे YouTube चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चॅनलवाले सुद्धा आलेले आहेत. आमचे विठू माऊली या चॅनलचे संपादक जे पवन बडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दुसरे चॅनलवाले आपलं काय नाव अरविंद शिंदे मराठी हॉटस्पॉट बरोबर. तुम्हाला काही कमीच नाही सध्या आता चॅनलवाल्याला कमी नाही, कारण काय माईकवाले तुमचा आवाजच असा खालच्याचा येत नाही. आणि हे जे घुमतंय ना हे थोडंसं असं कमी करा. बास आणि ट्रबल व्यवस्थित द्या, थोडं करा क्लिअर. विको कमी करा आणि बास ट्रबल चांगला द्या. हॅलो. या कार्यक्रमासाठी हा असं जरा हा विको कमी करा, बास आणि ट्रबल द्या, म्हणजे आवाज ऐकायला क्लिअर येतं. तेव्हा आमचे भरत महाराज कांदे ब्राह्मण गावकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपल्या गावातले सर्वच मंडळी उपस्थित आहेत. मला ढाकणे वगैरे याला पुण्यालाही गेली ती मंडळी बरीचशी आपल्या गावातली. बऱ्याच जणांनी महाराज मंडळींनी यांनी फोन केला. गावातल्या महिला आणि आमचे तरुण मंडळ सर्व तरुण बांधव तिकडं बसलेले आहेत. गेल्या वर्षी मी देवगावला कीर्तनाला आले होते. त्याच वर्षी मी बघितलं गावाची एकी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा सप्ताह करतात. पुरुषापेक्षा आज नक्कीच महिलाची संख्या जास्त आहे मला असं वाटतं. म्हणून तुम्ही मुद्दामच पहिलंच कीर्तन महिलाचं ठेवलंय, कारण सुरुवातच शक्तीपासून आहे बाबा. कारण या जगाची निर्मितीच शक्तीपासून आहे. शिवशिवाय शक्तीशिवाय काहीच करू शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल गावकरी सर्व शेतकरी मंडळी आहेत, पण त्या शेतकरी कामामधून सुद्धा गावकऱ्याची दानं देवडी मोठी की मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली. अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह करायची गावकऱ्याची इच्छा होती, पण कोरोना आणि तो कोरोना असून सुद्धा मोठ्या प्रमाणात सप्ताह केलाय. आणि त्याची राहिलेल्या वर्गणीमधून 2 मंदिरं बांधायची ठरलेत. हे सुद्धा फार महत्त्वाचं काम आपल्या गावकऱ्याच्या हातून पार पडत आहे, कारण मंदिर हे फार महत्त्वाचं आहे. विठ्ठल सप्ताहाचा नियम असा आहे, पहिला दिवस म्हटलं की नामाचाच अभंग घ्यावा लागतो. म्हणून आज नामाचाच अभंग आपण घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग. काही युगामध्ये तपश्चर्याला महत्व, काही युगामध्ये योगाला महत्व, पण आजच्या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घरे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा. आजच्या कलियुगामध्ये सर्व साधनं सस्पेंड केलीत. एकच साधन ड्युटी करतं, ते म्हणजे हे सर्वात श्रेष्ठ सांगितलंय. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कलियुगामध्ये नामसंकीर्तनाला कलियुगामध्ये फार मोठं महत्व दिलेलं आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण
कलियुग माझी करावे तेरे नारायण तेरे नारायण तेरी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तनाचं महत्व हे फार मोठं आहे. कारण मानवी जीवनाचा उद्धार हा खऱ्या अर्थाने कीर्तनानेच होतो. म्हणून महाराष्ट्र ही आपल्या कीर्तनाची परंपरा आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज या संतांच्या पदस्पर्शाने पुणित आणि पावन झालेला आपला महाराष्ट्र. म्हणून या जगामध्ये, या देशामध्ये अनेक राष्ट्र आहेत, पण सर्वात मोठं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. म्हणून म्हटलंय गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र ही सर्वात पुण्य पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश येथे हरिदास जन्म येथे हरिदास जन्म पावन तो देश येथे हरिदास जन्म येथे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथ हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र, तो देश पवित्र, ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं. म्हणून महाराष्ट्र हा सर्वात पवित्र पावन असं आपलं हे राष्ट्र आहे. कारण या महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तनाला एवढं मोठं महत्व का दिलं? त्या काळामध्ये श्री संत नगद नारायण महाराज, भगवान बाबा यांनी समाज परिवर्तनाचं फार मोठं काम कशातून केलं असेल तर कीर्तनाच्या माध्यमातून. पूर्वीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, बरोबर आहे का बोधे बाबा? तुमच्या काळात मीडियाच नव्हता. कीर्तन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने चालता बोलता मीडिया होता. म्हणून समाज परिवर्तन झालं, लोक घडल्या गेली. लोकाला ज्ञानाकडं कसं मार्गाला लावायचं हे कीर्तनाच्या माध्यमातून या पूर्वीच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलं. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन एवढं चांगलंय की कीर्तन करत करत माणसाचं त्याचं परिवर्तन हरिरूपामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमश्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अहोरात्र रात्रंदिवस भगवंताचं नाम सदनाम घोष करू हरि कथा. सदनाम घोष करू हरि कथा. घोष करू हरि कथा. सदनाम घोष करू हरि कथा. सदनाम घोष करू हरि कथा. घोष करू हरि कथा. सदनाम घोष करू हरि कथा. जगतीता समाधान सर्व सुखलालो सर्वालंकार. सर्व सुखलालो सर्वालंकार. हे दादा देवा
सदा नामो घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नामो घोष, सदा म्हणजे नेहमी, अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणजे कीर्तन करायचं. आता गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम कीर्तन असे कीर्तनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आता कीर्तन ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. खरं या कलियुगामध्ये कीर्तन केव्हापासून सुरू झालं आपल्याला सांगून जाईल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिलं झालेलं कीर्तन म्हणजे नामदेवरायाचं. ज्या नामदेवरायाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिलं कीर्तन केलं आणि ज्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा थै 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 नाचला. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी मने बोला नामदेवा गंगा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नामदेवरायानं कीर्तन करावं आणि देवाने थैथै नाचावं आणि त्या फडाच्या फडकरीन म्हणजे जनाबाई. चाल कोणाला द्यायची याचं नियोजन जनाबाईकडं होतं. म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिलाला 50% आरक्षण आता दिलंय, पण आमच्या माऊलींनी त्या काळात आरक्षण दिलंय म्हणून अध्यात्म श्रेष्ठ आहे. आता स्त्रियांना आरक्षण त्या काळापासून मिळालंय, आता आपण देतोय. तुम्हाला सांगू जगातलं या पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर शंकराने आपल्या पार्वतीला दिलंय, अर्धनारी नटेश्वर. आणि तेव्हापासून शंकर म्हणायचे पृथ्वीतल्या सगळ्या माणसांना, अरे तुम्ही माझ्याकडे बघा, मी माझ्या पत्नीला अर्ध्या अंगात जागा दिली, अर्धांगिनी. म्हणून तर पंचमुखी महादेव इथला आपल्या गावाला प्रसन्न होतो आणि गावाचं कल्याण होतंय. हे शंकराचा आशीर्वाद आहे आपल्याला. पार्वतीला आरक्षण दिलं. आता ज्ञानेश्वर महाराजाने मग जनाबाई, मुक्ताबाई यांना आरक्षण दिलेलं आहे. म्हणून त्या नामदेव महाराजाच्या फडावर आमच्या जनाबाईने म्हणावं आणि काय सांगावं, ज्ञानोबारायाने अभंग म्हणावा. आता इथं किती बेसुरात गायलं तर कीर्तन चांगलं होतंय, पण ज्ञानोबारायासारखे गायक म्हणल्यावर काय अडचण आहे. काय सांगावं, त्या कीर्तनाला असा रंग चढायचा आणि ते रंग भारे कीर्तनात, रंग भारे कीर्तनात, वा गायक मंडळी एका चढ एक येत.
मला असं वाटतं तुमचं ऐकून स्वर्गातले गंधर्वच होतात काय की तिथं, पण तिथं काहीतरी चुकलात म्हणून खाली आलात. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. खरंच रंग कीर्तनात भरला आणि प्रेमाने हरिदास नाचू लागलेत. एवढं मोठं कीर्तनाचं महत्व आहे. नो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम साधू संत करत असतात. भगवान बाबांनी तर कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं फार मोठं काम केलं. हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग. सुख मिळाला कर काळाचा, हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग, हरि भजनी धवळीले जग. हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनाने हे जग धवळून काढलं भगवान बाबांनी. मराठवाड्यात तर शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवण्याचं काम भगवान बाबांनी केलंय. यक्कर विका पण मुलं शिकवा, हा कीर्तनातून बाबांनी संदेश दिला. तर दऱ्या खोऱ्यात वाडी वस्ती तांड्यावर लोक 18 पगड जाती जमातीच्या लोकांना प्रबोधन करण्याचं काम बाबांनी शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा समाजापर्यंत ती ज्ञानाची गंगा वळून आणण्याचं काम भगवान बाबांनी केलं. म्हणजे हे कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, पशुहत्या बंद करणं हे पहिलं बाबांनी काम केलंय बरं का. पशुहत्या बंद केल्या, लोकाला अंधश्रद्धेतून बाजूला काढण्याचं काम सुद्धा श्री संत भगवान बाबांनी केले. अनेक पद्धतीमधून भगवान बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामं केलीत. तसं पाहायला गेलं तर बाबांनी कॉलेज काढली, शाळा काढली. पहिली शाळा भगवान बाबांनी हॉस्टेल खोकरमो तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी काढलं. खांब्याला शाळा काढली, तुमचं खरवंडीला शाळा काढली आणि औरंगाबादला सुद्धा भगवान बाबांनी त्या काळात कॉलेजसाठी जागा घेतली होती, पण ती दुसऱ्यानेच लुबाडली. तर कोणी लुबाडली, कशी लुबाडली तुम्हाला माहितीच असेल. अशी काही माणसं आहेत की ते साधू संतांचं सुद्धा खायला घाबरत नाहीत, अशी माणसं आहेत. म्हणजे किती भगवान बाबांची दूरदृष्टी होती. बाबा हे कीर्तनाच्या माध्यमातून बाबांनी हे सांगितलं बरं का बदे बाबा. खरंच म्हणजे किती विशेष आहे. आणि एवढंच नाही तर भगवान बाबांनी त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना गडावर आणलं, धोम्मे गडावर. 40 वर्ष भगवान बाबांनी नारायणगड सांभाळला आणि फक्त 12 वर्षात आज जो दिसतोय तो धोम्मेगड, त्याला पूर्वीचं नाव होतं. मुख्यमंत्री जेव्हा गडावर आले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विचारलं बाबाला की बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता, इंजिनियर वगैरे. तेव्हा भगवान बाबांनी सांगितलं साहेब कसला आर्किटेक्ट आणि इंजिनियर काहीच नाही, आम्ही बनवलं. उत्सुकता वाटली. जेव्हा मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले त्यावेळेस मुख्यमंत्र्याचे शब्द आहेत की आता या गडाला धौम्यगड म्हणू नका, तर या गडाला भगवान गड म्हणा. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाव होतं बाबाला. अनेक संत या महाराष्ट्राच्या मातीत झाले, मराठवाड्यात झाले, पण भगवान बाबांचं तिकीट सुद्धा प्रकाशन झालंय. अमेरिकेपर्यंत बाबा तिकिटाच्या माध्यमातून गेलेत. आणि हे तिकीट प्रकाशनाचं काम कुणी केलं आपल्याला माहीत असेल. या देशाचे लोकनेते माजी ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ते काम केलं बघा. आणि शेवटच्या श्वासापर्यंत साहेब गडावर जातच राहिले. हे होतं म्हणजे संतावरची श्रद्धा ही कधी जीवनामध्ये कमी केली नाही पाहिजे.
नेहमी साहेब म्हणायचे, मला मुंबई दिसती, दिल्ली दिसती, कुठून? गडावरून असायचं. म्हणून एक साहेबाविषयी सुद्धा एक वाक्य बोलून जाईल. डबडबले अश्रुनिशी, डबडबले अश्रुनिशी, महाराष्ट्र सारा उभा, साहेब एकदाच परत येऊन बघा. काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिलीत सजा, राजकारणाच्या पटलावरून आपला राज्यात झाला वजा, आपला राज्यात झाला वजा. हे म्हणायची वेळ तुमच्या आमच्यावर आली. म्हणून भगवान बाबा, मी तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून सांगत आहे की भगवान बाबांनी किती कार्य केलं. अहो, भगवान गडाच्या अंतर्गत जवळपास 100-150 संस्थानं उभे केले. बोधे बाबा आपल्यालाही माहित असेल. आणि जे टाळकरी होते त्यांना कीर्तनकार बनवलं, अनेकाला संस्थानिक बनवलं. अहो, पुरुषांना तर गाद्या दिल्याच दिल्या, पण मी ज्या गादीवर आहे ना, महासांगवी संस्थान, आमच्या पहिल्या श्री संत मीराबाई आईसाहेब या पाटील घराण्यातल्या, पण त्यांनी भगवान बाबाला गुरु बनवलं. बघा, ती एक गादी निर्माण केली. आता पुरुषांच्या गाद्या महाराष्ट्रभर आहेत, पण महिलाची नाही. पण ती एक महासांगवी संस्थांची एकमेव गादी आहे. ही फक्त भगवान बाबाची पुण्याई. बाबांनी जसं माऊलींनी स्त्री पुरुषांना अधिकार दिला, तसा भगवान बाबांचं मन खूप मोठं होतं. स्त्रियांना सन्मान दिला. गुरुवारी महंत भीमसिंह महाराज यांनी 98ला आम्हाला त्या गादीवर बसवलं. म्हणजे ही गडाची परंपरा एवढी मोठी आहे की स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला समानता देण्याचं कार्य हे कीर्तनाच्या माध्यमातून होत असतं. मग बाबा का मोठे झाले तर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना परिवर्तनाची दिशा दिली. त्याच्यामुळे जीवनाची दशा बदलली. विठ्ठल हे सर्व कीर्तनाच्या आणि नामस्मरणाच्या माध्यमातूनच जीवनाचा आणि आयुष्याचा उद्धार होतो. बरं, कलियुगामध्ये एकतर माणसाला आयुष्य कमी आहे, नामस्मरण करायचं म्हणजे जीवनाचा उद्धार होतो. कीर्तनातून सुद्धा आम्हाला साधू संत हेच सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, भगवंताचं नामस्मरण कराच हे सांगतात. बरं, ते नामस्मरण करायचंय, नामस्मरणामुळे उद्धारही होतो हेही खरं आहे, पण कोणतं नामस्मरण करायचं? रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी, 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 रामकृष्ण नामे दोन्ही साथी, रामकृष्ण नामे दोन्ही साथी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी, रामकृष्ण नामे दोन्ही साथी, रामकृष्ण नामे हे 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 दोन्ही साथी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा तोड मान, आपुली आपण करा तोड मान, आपुली आपण करा तोड मान, आपुली आपण
वा महाराज, क्या बात आहे. खरंच किती सुंदर म्हणलेत. ही कीर्तनाची भजनाची मस्ती बर का. ही नशा आहे, नशा. जो मोल देकर गंदी मदिरा प्राशन करता है, वो भी उसके नशे में चूर होकर नाचता गाता है. और जिसने भगवत प्रेम दिव्य मदिरा का सेवन किया है, वो भी उसके नशे में चूर होकर नाचता गाता है. ते हे म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नामे, राम आणि कृष्ण ही दोन नाम जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. आता राम तर आमचा श्वास आहे. हिंदूचा प्राण म्हणजे राम आहे. आणि सगळ्यात सौभाग्याची गोष्ट, या वर्षी राम मंदिर होत आहे. हा सर्वात मोठा विजय आहे आपला. 450 ते 500 वर्षापासून चालत असलेलं भांडण, त्याचा निकाल लागला आणि आज राम मंदिर उभा राहायला लागलंय अयोध्येमध्ये. राम सर्वात महत्वाचा मंदिराचा प्रश्न मार्गी लागला. गो हत्या बंद केली आणि रामाचं मंदिर बनवण्याची भूमिका कुणी घेतली? देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी. खरंच भूमिका घेणारी बी माणसं लागतात हो. भूमिका घेणारी लागतात. नाहीतर अलीकडे अशी माणसं आहेत भूमिकाच घेत नाहीत, न्यूट्रल घेरच टाकत नाहीत. सप्ताह करायचा बघू, वर्गणी करायची बघू, एखाद्याचं भांडण मिटायचे बघू. आता बघता तरी कशात? काही लोकांनी ते बघूच म्हणणार. असं नेमकं भूमिका कधी घेणार नाहीत. काही ठराविकच माणसं असतात की ते भूमिका घेत असतात आणि भूमिका घेतल्यामुळेच सर्व होतं. महाभारतामध्ये बघा, मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो. दुःशासन ज्यावेळेस द्रौपदीच्या अंगावरची साडी ओढतोय, त्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि पूर्ण कौरव पांडवाची सभा अशी तटस्थ होऊन बघत आहे. आणि भीष्माचार्य पितामह जर आशाने ठरवलं असतं की खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या वस्त्राला हात लावू नको, मला वाटत नाही दुःशासनाची हिंमत नव्हती. पण त्यावेळेस हे सगळे गप बसले. आणि त्यावेळेस एवढाने शूरवीर असताना यांनी भूमिका घेतली नाही, म्हणून तितकं महाभारत घडलं. विठ्ठल. आणि भीष्माचार्याने, पितामहाने भूमिका घेतल्यामुळं शरपंजरी पडायची वेळ आली. पितामह तर किती मोठं व्यक्तिमत्व होतं. भूमिका खोटी साक्ष दिली की ती भोगावीच लागते. पण कधी भूमिका घ्या. गावामध्ये दोघं भाऊ असतील, जमिनीवरून भांडण असेल, तर ज्याची जास्त चलती त्या भावाकडून साक्ष देऊ नका. आता असं चालतं, तसं करू नका. सारखी भूमिका घ्या, खरी भूमिका घ्या. आणि आपण जर खोटी भूमिका घेतली तर याचं पाप आपल्याला भोगावं लागतं. म्हणून राम मंदिराची भूमिका ही नरेंद्रभाई मोदी यांनी खरंच घेतली. खूप चांगलं काम केले. आज गावागावामधून एक वीट, एक रुपया राम मंदिरासाठी चाललाय. आपण सुद्धा अवश्य द्या बरं का. काही का होणार राम मंदिरासाठी अयोध्येपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपलं सुद्धा गेलाच पाहिजे, रुपया का होईना आणि वीट का होईना. तिथं तरी एक नाही, 2 माणसं, 4 माणसं किंवा एक माणूस राम मंदिर बांधून देईल एवढा श्रीमंत आपला देश आहे. पण एकाच होईल म्हणून सगळ्याचं सामुदायिक झालं पाहिजे. म्हणून सगळ्याच्या याच्यामधून निधी चालू आहे. आपणही राम मंदिरासाठी काही का होईना दिलं पाहिजे. आम्ही सुद्धा अयोध्येला गेलो होतो, त्यावेळेस दुरूनच, त्यावेळेस मिलिटरी असायची. मंदिरात दर्शनाला जायची सुद्धा परवानगी नव्हती, लांबूनच घ्यायचं. एवढा कडेकोट बंदोबस्त होता. पण आज आपल्या रामललाचं भव्य आणि दिव्य मंदिर होत आहे. हा हिंदुत्वासाठी स्वाभिमानाचा प्रश्न आहे. विठ्ठल. राम, आमच्या कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरींनी होती आणि शेवट ज्ञानदेव तुका रामनीच होतो. चौघाच्या खांद्यावर नेत असताना सुद्धा राम नाम सत्य आहे. स्टार्ट एंड, सुरुवात शेवट सर्व रामनीच होती. पुण्याला भेटले तरी म्हणायचे राम पाटील, राम.
पण रामरामची जागा नमस्कारने घेतली. आता भेटले पुन्हा भेटू नका, तेही गेलं. आणि आता घरावर आम्ही वेलकम घ्यायला लागलो. अहो या वेलकमनी भारतातून जायला किती वर्ष घातले? 150 वर्ष. तरी आम्ही वेलकम. इंग्रजीचं नॉलेज जरूर असावं पण संस्कृतीत नसावं. एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी पुष्कळ झालं. संस्कृतीत नसलं पाहिजे. म्हणून राम हा शब्द सर्वात मोठा. रामासारखा राजा नव्हता. अयोध्येतला फक्त एक जण म्हटला मी काय राम आहे का? जसं रावणाची ते राहिलेल्या सीतेचा स्वीकार केला तसा बायकोला म्हटला तुझा करू. एक लक्षात ठेवा, मोठ्या माणसावर टीका करणारी माणसं हलकट असतात आणि जीवनात ती कधीच मोठी होत नसतात. जो दुसऱ्यावर टीका करतो तो माणूस कधी मोठा होत नसतो. दुसऱ्याला नावं ठेवून आयुष्यात मोठं होता येत नसतं. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, एक बोट करतो, त्यावेळेस 3 बोट आपल्याला म्हणत असं तुझ्याकडे बघ, तुझा 7-12 किती कोरा आहे का, त्याच्यावर बोज आहे. बरोबर आहे का? पण ते काय आहे, आपल्यावर किती का कर्ज असताना पण आपण बोट दुसऱ्यावर दाखवतो. असली परिस्थिती आहे. तसं नका करू, नावं ठेवू नका. चांगलं म्हणायला शिका. आता कीर्तन जर झालं आणि कोणी उद्या सकाळी विषय काढला, नाही नाही त्या ताईनी चांगलं कीर्तन केलं, तर आमच्यातलेच एखादं हे त्यांना काय येतं, म्हणजे यांच्या खानदानी शिकवलं नाही नीट येतं म्हणायला. हा म्हणायचंच नाहीत नीट येतं असलंय नाही म्हणा. आणि तुम्हाला सांगू का, दुसऱ्याला चांगलं म्हणायची सुद्धा सद्बुद्धी असावी लागते माणसाला. दुसऱ्याला नावं न ठेवण्यासाठी स्वतःही माणसाची उंची तशी असावी लागेल ना, तेव्हा समोरच्याचा चांगुलपणा कळतो. आणि सांगू का तुम्हाला दुसरं एक महत्वाचं वाक्य, दुसऱ्याला मोठेपणा द्यायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं, तेव्हा माणसं मोठं म्हणतात दुसऱ्याला. आणि तेवढी जर उंची किंबहुना पातळी आपली असेल तर समोरचे सुद्धा माणसाला चांगलं वाटतं. विठ्ठल आजही आपण म्हणतो झाले रामराज्य काय उणे आम्हासी. राजा या शब्दाचा अर्थ जो प्रजेच्या दुःखाने दुःखी होतो त्याला म्हणतात राजा. प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा. प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आपल्यासमोर उदाहरण देता येईल. त्यांच्या राज्यामध्ये त्या काळामध्ये थोडी अडचण आली. त्यांनी एका सावकाराकडे 1000 होणांचं कर्ज मागितलं. तेव्हा सावकार म्हटले, राजे तुम्ही आज राजे म्हणून आलात का छत्रपती म्हणून आलात का कर्जदार म्हणून आलात? त्यावेळी छत्रपती शिवाजी राजे म्हटले, मी आज कर्जदार छत्रपती म्हणून आलोय. मी छत्रपती जरूर आहे पण आज कर्जदार म्हणून आलोय. काय हवं? 1000 होणांचं कर्ज हवंय. त्यावेळेस सावकारांनी सांगितलं, राजे मी तुम्हाला कर्ज देतो पण त्याच्या मोबदल्यात काहीतरी ठेवावं लागेल. तारण काय देणार? छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात म्हणले, माझ्या मालकीचं काहीच नाही, सगळं स्वराज्याच्या मालकीचं आहे, काय तारण ठेवणार मी? आता आपण कसं जसं बँकेत लोन घ्यायचं असेल तर सोनं तारण ठेवतो, जमीन घाण ठेवतो, तेव्हा आपल्याला कर्ज मिळतं. मग कर्ज घ्यायचंय. त्यावेळेस राजाने सांगितलं, खाली वाकले आणि एक काडी घेतली आणि सांगितलं त्या सावकाराला, हे बघ ही माझ्या स्वराज्याची काडी तुझ्याकडे ठेव, ही तारण म्हणून ठेवतो. राजे गेले, काय काम होतं राज्यातलं केलं आणि नंतर 1000 होणांचं कर्ज मुद्दल व्याजासहित राजे पुन्हा घेऊन आले आणि सावकाराला सांगितलं, दर बाबा घे घे. त्यावेळेस राजाने सांगितलं, ती माझी स्वराज्याची जी काडी तुला दिली होती तारण म्हणून ती दे. त्यांच्याबरोबरचा एक सेवक होता, तो हसला. कारण मोठी माणसं फार चांगली असतात पण त्यांच्या जवळ राहणारे चमचे फार विचित्र. कुठेही जा, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कुठेही जा, हे चमचे सगळीकडे आग लावल्याशिवाय राहत नाही. आणि डायरेक्ट हाताचा आणि जेवणाचा कॉन्टॅक्टच नाही ना. पोह्याचा मध्ये चमचा आहेच, पोहे खायला चमच्या, भाजी घ्यायला चमच्या, शिरा खायला चमच्या, तसे हे चमचे. तसे एक जवळचा सेवक होता, तो राजांना म्हटला, तुम्ही एवढे मोठे राजे आणि गवताची काडी. त्यावेळेस शिवाजी महाराजांचे वाक्य आहेत, अरे बाबा माझ्या स्वराज्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे घाण राहता कामा नये, याला म्हणतात राजा. बघा काय विशेषता असते.
राजे शब्दाची व्याख्या ही किती मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. रामासारखा बंधू नव्हता, सावत्र बंधू भरत, पण किती मोठं प्रेम होतं. इथं सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय. थोड्याशा बांधासाठी एकमेकाचं मर्डर करतात, पण भाऊ भावाला विचारायला तयार नाही. महिला मंडळ, तुम्ही सुद्धा सख्खे भाऊ सोडले, गुरु भाऊ साखर भाऊ जोडले. आपली तर कसं आहे. आणि का सख्खे भाऊ तोडले? काहीच नाही. भाऊजाई नीट बोलली नाही, भावानी साडी घेतली नाही. अहो 200-500 रुपयाला साड्या, काय बसल्या घेऊन साड्या. होय महिला मंडळ, तर संक्रांतीला तर घेतल्याच असतील सर्वांनी. पण आमच्या महिला मंडळाला किती साड्या असू द्या, किती कपाट भरू द्या, तरी मन भरतच नाही. दुकानात गेलं की वाटतं घ्यावाच. बरोबर आहे का महिला मंडळ? आमच्या तिकडं पाटोद्याला अशी घटना घडली. तुमचं पुरुषाचं वेगळं, पण आमचं महिलाचं फार अवघड. असं मोठं राजा राणी कपाट होतं, फुल भरलेल्या साड्या होत्या. त्या बाईने कपाट उघडलं, पूर्ण साड्या बाईच्या अंगावर पडल्या, बाई मिली ना. इतक्या साड्या, तरी मालकाला आणा साड्याच. आता काय साड्या ते करायचंय का काय, हेच काय कळत नाही. विठ्ठल गुरु भाऊ साखर भाऊ जरूर जोडा, पण रक्ताचं नातं सख्खा भाऊ तोडू नका. पण आजकाल काय झालंय, अशीच परिस्थिती. सख्या भावाला कुणी विचारायला तयार नाही. मेहुणा आला की काळी पिशवी घेऊन निघालाच. काळी पिशवी माहित असेल की, बघा आता काय PhD झालेली माणसं बरं त्याच्यात. पण त्याच्यावर पण रोग आलाय बरं का पक्षावर आता. बर्ड फ्लू वाचायचं कामच नाही. कोरोना, बर्ड फ्लू, मध्ये तर ते हे आले होते वाघाने माणसं बरेच खाल्ले. एवढं संकट आहे सध्या, तर विचारायला नकोच. काय काय रोग येईल आणि काय काय होईल काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी नीट वागलं तरच जमणार आहे. विठ्ठल रामासारखा पिता नव्हता. लव आणि कुश दोनच मुलं होते. हम दो हमारे दो. रामचंद्र प्रभूला शासनाने आता नियम काढलाय 2 मुलं असावीत, पण रामचंद्र प्रभूला त्या काळामध्ये 2च मुलं होती. रामासारखा पती नव्हता. पहिल्यांदा सीतेला पाहिल्याने ठरवलं परावी नारी माऊली समान. असे रामचंद्र प्रभू. प्राण जाय पर बचन न जाय, रघुकुल रीती सदा चली आई. प्राण जाय पर बचन न जाय. आता इथं जर आपण एखाद्याला म्हणलं का हो तुम्ही आमच्या गावाला त्यावेळेस म्हणले होते असं असं मंजूर करून देऊ, पेपरला बातमी आली होती. ते म्हणले तसं काय नाही, पेपरवाले काही छापतात, आम्ही असं बोललोच नाही. पण ते रामचंद्र प्रभू होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसं बोलतो तसं चालतो. त्यांचे पाय नक्कीच वंदन केलं पाहिजे त्याच्या पायावर आपण. म्हणून रामासारखा पिता नव्हता, बंधू नव्हता, मुलगा नव्हता. राजा दशरथाचं वचन पालन करण्यासाठी 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात गेले. म्हणून राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाई यानो. राम किती चांगले होते. राम हे दैवतच मुळात मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा आहे. म्हणून राम बरवा हरी बरवा हरी
भगवंताचं नामस्मरण बरवा म्हणजे चांगला. जसं आपण म्हणतो गुड बेटर बेस्ट, तसं बरवा म्हणजे चांगला. तसं राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाई आणो. म्हणून राम आणि कृष्ण, रामाचा आचार घ्यावा आणि कृष्णाचा विचार घ्यावा. जीवन जगताना आचरण रामाप्रमाणे करायचं आणि विचार कृष्णाचा घ्यायचा. काय कृष्णाचा विचार आहे? कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, तुम्हाला फळ मिळतं, हा कृष्णाचा विचार आहे. आणि रामाचा आचार आहे. तुम्ही बघा, रामाचा प्रत्येक फोटो बिना धनुष्यबाणाचा नाही बरं का, धनुष्यबाण हातात आहे. क्षत्रिय धर्म तुम्ही बघा, कुठलाच देव आणि कुठलीच देवी ही बिना शास्त्राची नाही बरं. आपण क्षत्रिय धर्माचं पालन जर करायचं असेल ना, एखाद्याने जर आपल्यावर अन्याय केला तर त्याला प्रतिकार करण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून हातात शस्त्र पाहिजेच. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन भगवंत सुद्धा हा धंदा करतो. भक्ताला पायाजवळ राखतो आणि जो वाईट आहे, दुर्जन आहे, दुष्ट आहे, त्याला मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून राम हा मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा आहे आणि कृष्ण हे कर्म करायला सांगतात. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, जसं कर्म कराल तसं फळ मिळतं. ज्याचं जसं कर्म असेल, जसं पेरावं ना तसं उगवतं. तुम्ही जर वाईट कर्म केलं तर तुमचं वाईटच होतं. तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुमचं चांगलंच होतं. पण बऱ्याच वेळा माणसं असं म्हणतात की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये फार चांगलं वागलो तरी देवाने आमचं वाईटच केलं. काय वाटतं माणसाला कधी कधी, आम्ही तर चांगलं कर्म केलंय, आज चांगलं वागतो, पण आमच्या नशिबाला असं का? त्याबद्दल तुम्हाला उदाहरण देता येईल. विठ्ठल एक सजन नावाचे वारकरी असतात आणि जगन्नाथपुरी चारी धामापैकी एक पुरी आहे. तर त्या जगन्नाथपुरीला ते महिन्याला वारीला जायचे. आता पूर्वीच्या काळामध्ये वारीला जायचं म्हणजे पायी जायचं आणि जिथे सापडेल तिथं मुक्काम करायचा. एका घरी थांबले. तर थांबले असताना त्या बाईने थोडीशी वाईट भावना व्यक्त केली. तेव्हा त्या सजन नावाच्या वारकऱ्याने सांगितलं, बाई, आम्हाला परावी या नारी माऊली समान, दुसऱ्या स्त्रीला आम्ही रुखमाई समान समजतो. बाई, तुला तुझा पती आहे ना? ती गेली, तलवारीने मालकाचं मुंडकच तोडलं आणि वारकऱ्याजवळ आली. म्हणली, बघा, एका हातात तलवार, एका हातात मुंडकं. वारकरी बाबा, आता तरी तुम्ही माझं ऐका. आपल्या दोघात जी अडचण होती तुम्ही माझा नवरा मारून टाकला. वारकरी म्हणले, बाई, तू काही करशील, आम्ही विष्णुदास तसे नाहीत, आम्ही वारकरी आहेत, आम्ही सज्जनच वागणार. बाईला राग आला ना, नवरा मेला न वारकरी ऐकत नाही. गेली न केली पोलीस स्टेशनला केस, जाऊन पाचोडला. आता पोलीस स्टेशनला वारकऱ्याची केस म्हणलं, पोलीस लोकांना तेवढंच पाहिजे ना. काय वारकरी बा, महिन्याला वारी करताना हेच धंदे करता का? आणि लोकांचं हे फार वाईट, तुम्ही कसं वागलं तरी जमतं, पण आमच्या वारकऱ्याच्या थोड्याशा चुकावत, हे यांनी असं वागावं का? अरे ते बी माणसं चुकली असते ना, का बिघडलं का? पण ते नाही जमत. आमचे महाराज कुठे एखाद्या हॉटेलला चहाला जेवणात, हे यांनी काय हॉटेलवर जेवावं का? अरे का माणसं जेवत नाहीत का? जनावर आहेत काय? हा, वारकरी म्हणजे काय माणसंच आहेत ना. भूक लागली असेल, खाल्ला असेल हॉटेलला, होय. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ बदललाय. काळानुसार तर बदललं पाहिजे ना. मग ते पोलीस लोक काय, वारकरी बा, महिन्याला वारी करताना असे धंदे करता, मग काय शिक्षा द्यायची? अक्षरशः त्या वारकऱ्याच्या कोपरापासून पुढं दोन्ही हात तोडले. काही गुन्हा नाही, काही नाही. हा वारकरी म्हणला, 50-60 वर्ष झालं वारी करतोय, चूक नसताना मी गुन्हेगार ठरलोय, माझे हात तोडण्यात आलेत. त्या जगन्नाथ भगवंताला जानच नको, आता वारीच करायची नाही. पण पुन्हा मनात विचार आला की नाही, एकदा देवाला जाऊन विचारूच की हे कशामुळे झालंय. गेला जगन्नाथ भगवंताकडं. मंदिर आत होता, हा बाहेरच बसला. स्वतः जगन्नाथ भगवान बाहेर आले. सजना, अरे माझ्याकडं बघ, मी तुझ्या समोर आलोय. सजन वारकरी म्हणतो, देवा, अरे तुझं तोंड पाहायची इच्छा नाही का? अरे 60 वर्ष झालं वारी केली, कोणाच्या वाळल्या पाचोड्यावर पाय दिला नाही, जीवनात पाप केलं नाही, वाईट कोणाचं केलं नाही. आणि आज त्या बाईने तिचा नवरा मारला, तिनेच वाईट भावना व्यक्त केली आणि माझ्यावर केस केली, माझे हात तोडण्यात आले, काय गुन्हा आहे? त्यावेळेस
देवाने सांगितलं, सजना जरा वर बघ, तुला तुझ्या पूर्वजन्मीचा चित्रपट दाखवतो. ज्या बाईनं तिचा नवरा मारला ती पूर्वीच्या काळामध्ये गाय होती, आणि हा नवरा जो मारला तो कसाई होता. ती गाय धावत पळत कसाईच्या हातून सुटून चाललेली होती. तर ती मग सहज आवाज दिला त्या कसाईने, ओ शेतकरी दादा, गाईला धरा. तू गेलास आणि त्या गाईला मिठी मारली. आणि मग त्या गाय कसाईने धरल्यावर गायीची काय कसाई पूजा करील का? गाय कापूनच टाकली ना. मग या जगन्नाथ भगवंताने सांगितलं की सजना, पूर्वी जन्मामध्ये ज्या गायीला कसाईने मारलं तो या जन्मात तिचा नवरा झाला, ती बायको झाली, म्हणून या जन्मात तिने तिचा नवरा मारला आणि तुझे हात का तोडले? तर तू जाऊन गायीच्या गळ्यात मिठी मारली म्हणून तुझे हात तोडले. कळलं का तुम्हाला? याला म्हणतात कर्म. केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ज्याने जसं कर्म केले त्याला तसं फळ भोगावं लागतं. जर तुम्ही ज्वारी पेरली तर तिथं सोयाबीनचं पीक येणार आहे का? जसं पेरावं तसंच उगवतं. तशासाठी कर्म जर चांगले केले तर जीवनामध्ये चांगलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म, म्हणून तर भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की कर्म नीट करा म्हणजे चांगलं होतं. हा श्रीकृष्णाचा विचार आपल्या समोर आहे. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही नाम साजिरे म्हणजे चांगले आहेत. हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयाच्या मंदिरामध्ये याचं स्मरण करायचे. आता हृदय सर्वात महत्वाचा, या शरीरातला जर पार्ट कोणता असेल तर हृदय आहे बरं का. माणसं म्हणतात ना, अहो आम्ही हृदयापासून देवाची भक्ती केली. हृदय सर्वात श्रेष्ठ आहे. जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे गा क्षेत्र संन्यासी, जया निजलाय ते उपाशी वैराग्य गा. देव म्हणतात मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. कोणाच्या? ज्याचं हृदय स्वच्छ झालंय त्याच्या. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एर झार झाला सफळ व्यापार. ज्याने आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलंय त्याची एरझार संपते. जन्माला येणं आणि मरण संपतं. आमच्या जनाबाई सुद्धा म्हणतात पांडुरंगाला कशात? हृदयाचा बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला. धरेला पंढरीचा चोरा, धरेला पंढरीचा हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर. जनाबाई सुद्धा त्या काळात म्हणल्यात हृदय हे फार महत्वाचं आहे. पण काही काहीचं हृदय हे अत्यंत कठोर आहे. काहीचं हृदय मृदू आहे आणि काहीचं हृदय डुप्लिकेट आहे. वरून दुस्ती ना आतून कुस्ती, असे काही काहीचे हृदय आहे. एका घरात, एका गावात, एका पक्षात, एका याच्यात राहतात, पण कधी कोणाच्या बरोबर काय करतील काही सांगताच येत नाही. गाडीत एकाच्या प्रचार, एकाचा मतदान, एकाला दारू, एकाची विचार तुम्ही कोणाचं, तसं काय नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. असलंय गुलाल निवडून आले की त्याच्याच म्हणे आम्ही तुमचेच, हे असलंय आपलं. काही खरं नाही राहिलं. निष्ठा ही सगळी निष्ठत चालली, काही खरं नाही राहिलं. सगळी परिस्थिती अवघड आहे. आपलं हृदय विचारूच नका. खरं याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, तिसऱ्याची चौथ्याला, काय कोण कुणाला टोप्या घालील काही सांगताच येत नाही. असे आपले हृदय आहेत. हृदय ओरिजिनल असेल तर देवाला साठवता येईल ना, पण हृदय डुप्लिकेट झालंय. माणसं चांगल्या चांगल्या क्षेत्रात काम करताना दिसतात
पण डुप्लिकेटच आहेत ना. एक तर माणसं एकदम बुद्धिमान असत नाही तर येडे तरी असत, पण जे अर्धवट आहेत का अर्धवट त्यांनी खूप त्रास दिलाय. होय महाराज, आपल्या परमार्थात सुद्धा तसलंच झालंय. कधी कधी कंटाळा येतो यांचा, पण त्यांचाच वानवळा असलं होतं. अध्यात्मात सुद्धा तीच परिस्थिती आहे. अर्धवट माणसं स्वतःला कळत नाही आणि ऐकून घ्यायची क्षमता नाही, आणि समाजात सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे यांच्या डोक्याला काही सीमाच नाही. विचित्र परिस्थितीने अशी वागणारी माणसं. पण असं न करता हृदय थोडस चांगलं असलं पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे. विठ्ठल हृदय एक झाले. हे हृदयचे ते हृदय घातले. असं हृदय लागतं का? कसं हृदय असून काय आहे. म्हणून आयुष्यामध्ये हृदय माणसाचं चांगलं पाहिजे. आणि एक वेळा तुमचं हृदय स्वच्छ झालं ना, आता तुम्ही बघा कीर्तनाला बसायला झालं तर आपण चटाया टाकल्यात, जागा स्वच्छ लागते. बसायला जर जागा स्वच्छ लागती तर ज्या हृदयामध्ये देव बसतो ते हृदय किती स्वच्छ लागत असेल. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, षड विकार रहित आपलं हृदय असलं पाहिजे. मग तिथंच देव येऊन राहतो. परमार्थामध्ये चित्ताची गरज, शरीरामध्ये पित्ताची गरज आणि संसारामध्ये वित्ताची गरज. माल है तो ताल नाही तो बुरी हाल, तिथं त्याचीही गरज लागते. आणि मग जर चित्त चांगलं झालं, हृदय चांगलं झालं तर तिथं ईश्वर नक्कीच येऊन राहतो. आणि एकदा तुम्ही हृदय स्वच्छ केलं की मग तुम्हाला तुमची सोडवणूक करायला काही अवघड जात नाही. आपुली आपला करा सोडब, आपुली आपला करा सोडब, आपुली आपला करा सोडब, आपुली आपला आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपल्यालाच आपली सोडवणूक करायची. कशातून? संसार बंधन तोडावेगी. संसाराचं बंधन वेगाने तोडायचे. जसं झडझडून वहिला निघ, ए भक्तीचे वाटे लाग, तरी पावसे अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या मार्गाला जायचं असेल तर झडझडून वहिला निघ, अंग झटकून भक्ती करायला मार्गाला लागावं लागतं. तसं संसाराचं बंधन हे वेगाने म्हणजे लवकर तोडलं पाहिजे. तुम्ही बघा, संसाराच्या बंधनामधून माणसाला संसारच लवकर सुटत नाही. आता हा संसार कसा आहे? संसरती ती संसार. ज्या संसाराने तुम्हा मला संपवलंय त्याचं नाव आहे संसार.
म्हणून तर महाराज म्हणतात संसाराचे नाव संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो 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 झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगात भरपूर व्यसन आहेत म्हणून तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराजाची पत्नी वारली तर महाराज म्हटले बरे झाले देवा निघाले दिवाळे. आता आपण आपली पत्नी वारली तर रडत बसतो. वय वर्ष 60 वर्षाचं वय झालं तरी आमच्या सारख्याला म्हणतात महाराज बघा एखादी भेटली तर एखादी बायको. आता 4थ्या आश्रमाला लागले आता काय नाही नाही पण असं जरा खाऊ घालील ना असं आहे. म्हणून तुकाराम महाराजात आणि आपल्यात फरक आहे. हा संसारामध्ये साधू संतात ते म्हणतात बरं झालं आणि आपल्याला दुःख डोक्यातलं जात नाही असं आहे. तसं संसार महिला मंडळ आपण सुद्धा हे संसारामध्येच हे करत बसायचं नाही. थोडा परमार्थ करायचं. रोज सकाळी उठलं स्नान केलं तुळशीला पाणी घाला थोडा देवदेव करा तेच बरोबर येणार आहे. बाकी काही नाही. किती प्रपंच करा शेवटी करोडोची संपत्ती कमवो पण एक लक्षात घ्या तुम्ही सर्व शांततेने ऐकत आहात. कितीही 5 कोटीचा नाही 10 कोटीचा बंगला असू द्या पण आंघोळ शेवटी अंगणातच बरं का अंगणातच घालतात आणि शेवटी तिरडीवरच बांधतात. कितीही श्रीमंत असला तर जाळताना काय श्रीमंताला पैशात जाळलं का कोणाला आतापर्यंत नोटात जाळलं. अपने खातिर महल बनाया अपने खातिर महल बनाया अपने खातिर महल अपने खातिर बनाया अपने आप ही जाकर जंगल सोया अपने इस तन धन की कौन बढ़ाई देख नैन में बाती मिलाई इस तन धन की कौन बढ़ाई देखत नैन में मिट्टी मिलाई इस तन धन की कौन इस तन धन की कौन बडाई देखत नयन में मिट्टी मिला. इस तन म्हणजे शरीर. काय भरोसा आहे शरीराचा. बघितलं आपण कोरोनाच्या काळामध्ये चांगले चांगले कोट्याधीश श्रीमंत गेले हो. आता जो अमेरिका सर्वात प्रगतशील देश ते लोक म्हटले विज्ञानात फार ते पुढे गेले फार पुढे गेले पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रडत होते. लोक असे मुंग्यासारखी मरत होती. सांगा का नाही कोणाला काही करता आलं. संशोधन फार पुढे गेलं. विज्ञानाने खूप प्रगती केली मान्य आहे पण का नाही कोणी वाचू शकलं कोरोनाच्या काळामध्ये. अजूनही लस सक्सेस नाही आणि जी लस आली ज्यांनी घेतली तिचे पण साईड इफेक्ट आहेत लागू नाही. कितीही माणसं प्रगती पथावर जाऊ द्याव पण एक लक्षात ठेवा जिथे सर्व विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होतं म्हणून देव श्रेष्ठ आहे. कुणाचंच काही चलत नाही तिथं. तुम्ही मला सांगा तंत्रज्ञानाने कितीही सोय केल्या तरी अजून ब्लड बनवायची बँक काढली का कुणी सांगा ना. ब्लड दानच करावं लागतं रक्तदान. तुम्ही मला सांगा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती
वाढवी श्रीपती सवेदुनी. तुम्ही मला सांगा, आईचं दूध बनवण्याची फॅक्टरी कुठे तयार झाली का? अजून नाही होऊ शकलेली. हे कोण करतं सर्व? वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता. एक ब्लॉकेज निघाला तर 5-5 लाख रुपये लागतात. अटॅक जर आला तर ऑपरेशनला. आज करोडो नाही, अब्ज रुपयाचा हा मानवी देह आपल्याला दिलाय. आपण कधी याचा विचार केला का? तुम्ही बघा, आपण बंगला बांधताना बेडरूम वेगळी, किचन रूम वेगळी, बैठक वेगळी, बाहेरचा ओटा वेगळा. ईश्वराने एवढंच पोट दिलंय हो, एवढंच शरीर आहे, त्याच्यामध्ये कसं कसं असेल? तिथं काही वेगळं आहे का? स्वर नलिका ही तिथंच, अन्न नलिका तिथंच, श्वास घेण्याची नलिका तिथंच. कशी ही देवाने फॅक्टरी बनवली. पण आपल्याला याची किंमत नाही, कारण फुकट मिळालेलं आहे. उलट आपण व्यसन करून या शरीराची बर्बादी करत आहोत. असं न करता कुठेतरी शरीर हे चांगल्या कामाला लावा. तन म्हणजे शरीर हे चांगल्या कार्याला गेलं पाहिजे. मन हे चांगल्याच गोष्टीचं चिंतन करण्यासाठी मन लागलं पाहिजे. आणि धन, ईश्वराने तुम्हाला पैसा दिला तर सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी तुमचं धन लागलं पाहिजे. तन मन धन ईश्वराला समर्पित करा. माता माऊल्यांनो, जीवनामध्ये संसार करत असताना सुद्धा संसार अवश्य करा, करण्याबद्दलचा वादच नाही. पण ते करत असताना आपली संतती चांगली घडवा. जर जमीन चांगली असेल ना तरच पीक चांगलं जन्माला येतं. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलो. भूमीमध्ये काय मर्दपणा हे आलेल्या कोंबावरून कळतं. तुम्ही बघा ना, गावखारच्या जमिनी आणि बागायत जमिनी फरक आहे. गावखारच्या जमिनीला एकदा पाणी दिलं, 15 दिवस नाही दारे धरले तरी पीक चांगलं येतं. पण माळ रानावरच्या जमिनी पुढं दारे धरले की पाठीमागं जमीन सुकती, पीकही काढावर जातं, उतारही कमी. आता तुम्ही मला सांगा, सोयाबीनचं पीक असेल, कपासीचं असेल किंवा ऊसाचं, काही 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, 6 महिन्याचे आणि वार्षिक, हे पीक घेण्यासाठी जर जमीन चांगली लागती तर काहीचं 25 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, 60 वर्षाचं, 80 वर्षाचं, 100 वर्षाचं ही पीक घेण्यासाठी आई वडील रूपी जमीन किती कसदार लागत असेल, तेव्हा माझ्या सहित आणि तुमच्या बसलेल्या सहित हे पीक चांगलं जन्माला येतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, गोमटी गोमटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळ चांगलं जन्माला येतं. म्हणून माऊल्यांनो, आपल्या पोटी जन्मणारं जे संतान आहे ना त्याला संस्कार द्या. कधी तुम्ही बघा, बापावर घालून माणसं कधी शिव्या देत नाहीत, आईवर घालूनच शिवी देतात. बरं का माऊल्यांनो? म्हणजे तुम्ही चांगलं केलं तरी तुमचा उद्धार, आणि महिलांनी मुलं नाही नीट घडवली तरी तुमचा उद्धार आहे. म्हणजे बाई जीवनामध्ये सगळ्याला कारणीभूत आहे. बाईनं ठरवलं ना एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात पुरुषाला मोठं करायचं तरी ती करू शकते. आणि एखाद्या बाईनं ठरवलं ना मी म्हणणाऱ्या चांगल्या पुरुषाला आयुष्यातून उद्ध्वस्त करायचं तरी बाई करू शकते. आणि सध्या तर कायदे बायाच्या बाजूने आलेत, त्याच्यामुळे तुमचं अवघड आहे बरं का. पुरुष मंडळीचं फार अवघड झाले. महिला मंडळ तसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण मी या मताची की आपण त्याचा गैर. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा परमार्थ करा, प्रपंच करा आणि आनंदात जगा. काही नाही, टेन्शन लेणे का नाही आणि देणे का बी नाही, सुखाने जगा. जे मिळेल त्याच्यात समाधान माना. अहो, सीता ही प्रभू रामचंद्राबरोबर वनवासाला गेली. रामचंद्र प्रभू म्हणले, सीते तू येऊ नकोस, तो राजकन्या आहेस. राजा दशरथाची सून, जनक राजाची कन्या, साक्षात जगताची जननी. सीतेला ज्यावेळेस पहिल्यांदा अयोध्येमध्ये आणलं होतं ना, गुलाबाचे फुलं असतात त्याच्या पाकळ्या, त्याचे पुढचे छोटेसे पराग, ते सुद्धा सीतेच्या पायाला टोचत होते, तू येऊ नको. पण सीता म्हणली, रामचंद्र प्रभू म्हणले, सीते तू जर माझ्या बरोबर वनवासाला आलीस तर हे लोक म्हणतील राम एकटा कुठं वनवासाला गेला, बायकोला सोबत घेऊन गेला. सीता म्हणली, तसं नाही,
प्रभू माझ्या नंतरच्या स्त्रिया असा आदर्श घेतील की जोपर्यंत राम राजा होते, अयोध्येमध्ये होते, सुखी होते, तोपर्यंत सीतेनं साथ दिली. आणि जेव्हा रामाला वनवास आला तेव्हा सीता अयोध्येत राहिली. तसं नाही, मी तुमच्या बरोबरच येणार. म्हणून सुख की याद नहीं की और दुःख की फिर्याद नहीं की, इसका नाम है पतिव्रता. आज सीतेचं नाव का निघतं? तिने पतिव्रता धर्माचं पालन केलं. आणि पतिव्रतेची सत्ता ही देवावर सुद्धा असते. जेवढ्या साधूची तपश्चर्या आणि साधूचा अधिकार आहे तेवढा पतिव्रता स्त्रियांचा अधिकार आहे. म्हणून माता माऊल्यांनो, तुमचा अधिकार फार मोठा आहे. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल तरी तो आईशिवाय भिकारी आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. आम्हाला कविता होती शाळेमध्ये, बाप्पाजी माझा वड, बाप्पाजी माझा वड, माय माझी फुलं जाई, दोघांच्या सावलीची काय सांगू बडे जाई. वडील म्हणजे वडाचं झाड आणि आई म्हणजे फुलजाई. दोन्ही जीवनामध्ये तेवढेच महत्त्वाचे आहेत. जेवढे जीवनामध्ये आई महत्त्वाची तेवढेच आयुष्यामध्ये वडीलही महत्त्वाचे. दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ करा. चांगल्या पिढीला जन्माला घाला. घरामध्ये संस्कार द्या. कपडे फटते हे लेकिन संस्कार फटते नाही. 1,00,000 रुपये मीटरचा कपडा घ्या, फाटतो, पण चांगले किंवा वाईट लागलेले संस्कार फाटत नाहीत. म्हणून आईने आपल्या मुलाला चांगले संस्कार द्या, चांगलं घडवा. चोरी लबाडी हे शिकू नका, चांगलं शिकवा, कष्ट करा. ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला कधीच कमी पडत नाही. मन चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट मनगट. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे त्याला कधीच कमी पडत नाही. आणि ज्याचा मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला कधी कमी पडत नाही. म्हणून जीवनामध्ये एवढ्या गोष्टी आपण पथ्य पाळायचं. आणि म्हणून आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. संसाराच्या बंधनातून जर तुम्हाला वेगाने बाहेर निघायचं असेल तर अशा पद्धतीने अध्यात्म करा. आणि आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी वर हात करा. करा वर हात. आपला 25वा रौप्य महोत्सव आहे. सर्व जगभर या चॅनलच्या माध्यमातून दिसणार आहे. पंच केला तरी दरिद्री करू नका. त्याला दृष्ट लागावी असा करावा. आणि परमार्थ केला तरी त्याला नजर लागावी असा करावा. नाही तर काही ठिकाणी गेलं की 4 फुलं असतात हारात. एवढा एवढा हार. ती बघा इथं केवढा मोठा हार आहे. मी जरा तब्येतीने चांगली म्हणून जमलंय. मगाशी त्या पलीकडं गेलो होतो आम्ही चहा प्यायला. दादाचं नाव त्यांनी विषय काढला होता गडाचा, आपल्या गावाचा, भगवान गडाबद्दलचं प्रेम. कारण पहिल्यापासून भगवान बाबा आपल्या देवगावात आलेले, भीमसिंह महाराज आलेले, आदरणीय शास्त्रीजी ह्या गावामध्ये आलेले. म्हणून हे परंपरेचं गाव आहे आणि नेहमी भक्ती साधू संतांना सांभाळणारं गाव आहे. मुळातच आपल्याला साधू संतांची जिथे सेवा करतात तिथं कमी पडत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य बोलून जाईल की मुळात भगवान बाबा हेच ऐश्वर्य संपन्न संत आहेत. म्हणून तर देवगाव हे ऐश्वर्य संपन्न आहे. तुम्हाला कधीच आयुष्यात कमी पडणार नाही. हा सगळा बाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ज्या ज्या लोकांनी भगवान बाबाची सेवा केली ना त्यांना कधीच काही कमी पडत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, काही कमी पडत नाही. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैरागी ऐश्वर्य हे 6 गुणवैर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. यश कीर्ती ऐश्वर्य सर्वच बाबाकडे आहे. तुम्हाला बघा कधी काही दुःख झालं तर उगी भगवान बाबाच्या फोटोकडे पहा, सर्व दुःख माणूस विसरतो. एवढी मोठी ताकद या बाबांच्या नावामध्ये आहे. म्हणून देवगाव या गावाचं नाव देवगाव आहे. म्हणजे हे देवाचं गाव आहे, पंचमुखी महादेवाचं गाव आहे. म्हणून हा सोहळा एवढा मोठा भव्य आणि दिव्य या ठिकाणी होत आहे. सर्व आमचे तरुण बांधव, माता माऊल्या, पुरुष मंडळी आणि तरुण जे बांधव आहेत ते सुद्धा तेवढ्याच उत्सुकतेनं हे कार्य पुढे नेऊन करतात. तर मी आपल्या गावातील सर्व तरुण बांधवांना सांगेल की तुम्ही आयुष्यात कधी व्यसन करू नका.
चांगलं वागा, चांगलं जागा, अभ्यास करा, MPSC UPSCच्या परीक्षा द्या, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर व्हा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. अभ्यास करा आणि जीवन नक्की सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त व्यसनापासून मुक्त राहा. मुलींनी सुद्धा शिका, स्वतःच्या पायावर उभा राहा. म्हणून रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर रामकृष्ण हरी याच नामाचा जप करा. तेच नाम हृदयामध्ये साठवा आणि ते नाम एकदा हृदयात साठवलं की तुम्हाला तुमची या संसारातून सोडवणूक होईल. तेच नाम आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय, तीच जोडी, तेच महत्वाचं. ज्ञानदेव जाणे रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. ज्ञानदेवा ध्यानी म्हणजे जे भगवंताचं नामस्मरण करायचंय हे आपल्या ध्यानामध्ये घ्यायचं आहे. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. तोच जिव्हाळा आपल्या हृदयामध्ये घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीने जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे केलं तर नक्कीच आपली सोडवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपल्या आयुष्यात सांगितलं त्या पद्धतीने जीवन जगा, भगवंताचं नामस्मरण करा, व्यसनातून मुक्त व्हा, शिक्षण घ्या, आई वडिलाची सेवा करा, कोणाचं वाईट करू नका. परमार्थ परमार्थ या शब्दाची व्याख्या एकच आहे, दुसऱ्याचं वाईट होईल असं कधी मनात आणू नका, हाच खरा परमार्थ आहे. नक्की तो आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एक वेळा सर्व देवगावकराला मनापासून धन्यवाद. आपला चाललेला हा भव्य दिव्य रौप्य महोत्सव नक्कीच चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत राहील. पंचमुखी महादेवाची कृपा आपल्या गावावर अशीच राहो आणि बाबांना प्रार्थना आहे की बाबा देवगावकरांचं ऐश्वर्य कधीच कमी करू नका. यांच्याकडून असंच मोठा सप्ताह होत राहो, मंदिरं होत राहावीत आणि या गावाचं असंच कल्याण होत राहो, हीच भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा.